नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात सध्याच्या कंडिशनला दिसत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात सध्याच्या कंडिशनला दिसत आहेत या ठिकाणी तुफानी तेजीचे संकेत। पण देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असं काय घडायला लागले की ज्याच्यामुळे आपल्याला नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दिसत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत। आणि या तेजीच्या संकेतामागचं कारण काय की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी आणि देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या भावामध्ये ही प्रचंड तेजी काय येणार, देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात ही तेजी कधी येणार, कशी येणार, किती येणार आणि या तेजीमध्ये अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात सध्याच्या कंडिशनला दिसत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत। पण देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडत आहे की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भावात दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत। हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे। मागच्या कित्येक महिन्यापासून बाजारभाव पातळी इथंच आहे। लक्षात घ्या, जेव्हा 2 ते 3 महिन्यापर्यंत एका ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सस्टेन होतो म्हणजे टिकून राहतो, त्याच्यानंतर बघितल्या गेले की सोयाबीनच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुफानी तेजी येते आणि ही तेजी 15 डिसेंबर नंतर सुरू झाली आणि 31 डिसेंबर पर्यंत सुरुवातीला भाव $10.5 प्रति बुशेल, जानेवारी महिन्यात $11 प्रति बुशेल्स आणि फेब्रुवारी महिन्यात जर $12 प्रति बुशेलचा टप्पा ही सोयाबीनच्या भावानं आंतरराष्ट्रीय बाजारात गाठला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। शिवाय देशामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा तर फायदा आपल्याला होईल। दुसरीकडे काय महत्त्वाचा मुद्दा आहे की देशामध्ये बघा, मिलवाले सोयाबीन खरेदी करणार, ते आतापर्यंत काहीच केलं नाही, व्यापाऱ्यांनी सुद्धा खरेदी केली नाही, ते पण करणार आणि मोदी सरकार तर सोयाबीनची खरेदी 1 तारखेपासून जाहीर झाली, मोठ्या प्रमाणात करणार कारण मॉइश्चर कमी झाले। म्हणजे याचा विचार करा की सगळे मिळून जर सोयाबीनची खरेदी करणार असेल तर एका असणाऱ्या मालाचा कस्टमर एक असेल, समजा खरेदी करणार एक असेल तर भावात तेजी येणार नाही, पण 1च्या जागी 2, 2च्या जागी 3 आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा आधार। तर यामुळे कुठेतरी नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजीचे संकेत जे दिसत आहेत याबद्दल काही वावगं नाही। सध्या सोयाबीनचा भाव देशांतर्गत बाजारामध्ये 4000 ते 4500च्या दरम्यान आहे। तर याच्यामध्ये सुरुवातीला सुधारणा होऊन 15 तारखेपर्यंत सोयाबीनचा भाव 4200 ते 4600च्या दरम्यान आणि 31 डिसेंबर पर्यंत बाजारभाव पातळी 4300 ते 4800 दरम्यान पोहोचली। मला वाटते आश्चर्य वाटायला नको, पण पासरच्या भावासाठी आपल्याला मात्र जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्याची वाट बघावी लागेल, एवढं मात्र खरं। हा विचार करून विक्रीचा निर्णय घ्या की 15 तारखेनंतर सोयाबीनचा भाव सरासरी 4500च्या वर जाईल, तिथं आपण सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्यानं करायला सुरू केली तर आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ तर पाहितला, पण येणारे व्हिडिओ जे आहेत ते चॅनलच्या माध्यमातून पहा। यासाठी चॅनल पाहत राहा शेती मित्र। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।